विधान परिषदेच्या 17 पैकी 5 जागा या बिनविरोध निवडून आल्यात। या 5 जागा कोणत्या आणि इतर जागांचे चित्र काय आहे तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जागेवर भाजपचे अरुण लखाणी, पुण्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विक्रम काकडे, ठाण्याच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र फाटक, पुढे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे आणि यवतमाळ जागेवर शिवसेना शिंदे गटाचे दुष्यंत चतुर्वेदी असे 5 जण हे बिनविरोध निवडून आलेत। मात्र खरी चुरस आहे ती इतर 12 जागांवर। नाशिकमध्ये मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। हा मतदारसंघ खरं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असून इथून नरेंद्र दराडे हे उमेदवार आहेत। भाजपचे गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। मात्र भाजपच्या बड्या नेत्यांच्या प्रयत्नांनंतर सुद्धा गोकुळ गीते यांनी मात्र काही उमेदवारी आपली मागे घेतलेली नाहीये। त्यामुळे आता तिथे नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी थेट लढत होणार आहे। तर जळगावमध्ये देखील महायुतीतच लढत होणार आहे, कारण इथे शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये। त्यामुळे भाजपचे नंदकिशोर गायकवाड विरुद्ध रेश्मा काळे अशी लढत होणार आहे। नांदेडमध्ये काँग्रेसच्या माघारीनंतर आता भाजपचे अमरनाथ राजूरकर आणि ठाकरेंच्या सेनेचे कृष्णा पाटील अष्टीकर तसंच वंचितचे प्रशांत इंगोले यांच्यात तिहेरी लढत होणार आहे। इतर महत्त्वाच्या लढतींबद्दल पाहायचं तर नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिनेश ढोले, शेकापचे अपक्ष उमेदवार सुरेंद्र लोही आणि राजेंद्र जंगले यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्या विरोधात महायुतीचे डॉक्टर राजू पोद्दार हे रिंगणात आहेत। सोलापूरसाठी बघायचं तर भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे। अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे हर्षदीप देशमुख विरुद्ध वंचितचे निलेश विश्वकर्मा अशी तिरंगी लढत होणार आहे। पुढे अहिल्यानगर मधलं चित्र पाहायचं तर तिथे भाजपचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे अशी लढत होणार आहे। यानंतर सांगली सातारा जागेवर पाहायचं तर भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांच्यात ही लढत होणार आहे। आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध शिवसेना उबाठा गटाचे गणेश लोखंडे अशी ही लढत होणार आहे। भंडारा गोंदिया इथे भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नरेश ईश्वरकर, परभणी हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सईद खान विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे डॉक्टर विवेक नावंदर आणि धाराशिव लातूरसाठी भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे सुशील देशमुख अशी लढत होणार आहे। इथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज आपला मागे घेतलाय। आता या 12 जागांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे। यासोबतच 22 जूनला निकाल जाहीर होणार आहे। तोपर्यंत विधान परिषद निवडणुकांच्या अपडेटसाठी ऑड इव्हनला सबस्क्राइब करायला विसरू नका।